गुड मॉर्निंग. 2025 संपतंय आणि 2026 सुरू होतंय. तर मग या नवीन वर्षाला छानपैकी स्वागत करण्यासाठी काही गोष्टींचा आजच विचार करून ठेवूया का? म्हणजेच काय तर माझं आरोग्य, माझं करिअर, माझ्याकडे असणारा पैसा, संपत्ती, माझ्या जीवनातली मला आवडणारी आणि जी मला जपायची आहेत अशी नाती आणि त्याचसोबत स्पिरिच्युअली मला कुठे पोहोचायचं आहे किंवा आत्ता मी कुठे आहे याचा विचार फक्त 10 मिनटं काढून केला तर मग काय करूया. तर सर्वात अगोदर ॲक्सेप्ट करूया आत्ता जे जसं आहे तसं. आय ॲक्सेप्ट द पीपल अँड सिच्युएशन ॲज दे आर. माझ्याकडे असलेला पैसा, माझं आत्ता असलेलं आरोग्य, माझ्या आयुष्यातली माझ्या आजूबाजूची नाती, माझं करिअर, माझ्याकडे व्यवसायाच्या किंवा कामाच्या कोणकोणत्या संधी आहेत आणि त्याचसोबत स्पिरिच्युअली मला आत्ता काय फील होत आहे हे सगळं नोट करूया अगदी एका ओळीत आणि ॲक्सेप्ट करूया की इट्स ओके, हे असं आहे आणि मला आत्ता कसं हवं आहे. तर याची पण एक यादी बनवायला काही हरकत नाही बरं का. मग ती यादी कशी बनवायची? तर सर्वात अगोदर मला असं वाटतं की आपण आपल्या आरोग्याकडे, आपण आपल्याकडे असणाऱ्या पैशांकडे, आपण आपल्या करिअरच्या ऑपॉर्च्युनिटीजकडे आणि आपल्या आजूबाजूला असलेल्या नात्यांकडे काही दुर्लक्ष केलं आहे का? त्यांच्या बाबतीत काही चुका आपल्याकडनं घडल्यात का? आणि मग त्याचं जर घडलं असेल तर मग माफी मागूया ना. तर सगळ्यात अगोदर स्वतःच्या आरोग्याची, शारीरिक आणि मानसिक आरोग्याची माफी मागूया. डिअर लीला, आय एम सॉरी. तुझ्या आरोग्यासाठी, तुझ्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप गोष्टी गरजेच्या होत्या. पुरेसा आहार, पुरेसा आराम, एक्सरसाइज, त्याचबरोबर स्ट्रेस न घेणं. पण वेळोवेळी अशा गोष्टी घडत गेल्या की ते शक्य नाही झालं. पण इथून पुढे दररोज किमान 1% की होईना मी प्रयत्न करणार आहे. तर तरीसुद्धा तू मला सांभाळून घेतलंस. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. आय थँक यू अँड आय लव्ह यू. कारण तू माझ्यासोबत होतीस. माझ्याकडे असलेल्या पैशांच्या बाबतीमध्ये कधी कधी गरज नसताना पैसा खर्च केला, कधी कधी चुकीच्या ठिकाणी खर्च केला, चुकीच्या व्यक्तींसाठी, कारणांसाठी खर्च केला, कधी कधी विचार न करता खर्च केला, प्लॅनिंग न करता खर्च केला. त्याकरता डिअर मनी, आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. आय थँक यू. आणि तरीही आज तू माझ्यासोबत आहेस म्हणून आय लव्ह यू. माझ्या आजूबाजूच्या प्रत्येक नात्यासाठी जर मी ते नातं टेकन फॉर ग्रँटेड घेतलं असेल, त्या नात्याचं महत्त्व समजून घेतलं नसेल तर आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. आणि ही नाती आहेत म्हणूनच माझ्या असण्याला अर्थ आहे. म्हणून आय थँक यू अँड आय लव्ह यू. सगळ्यात अगोदर स्वतःसोबतचं नातं, नंतर आपलं कुटुंब, आपले नातेवाईक, आपण ज्यांच्यासोबत काम करतो ती नाती आणि ओळखी अनोळखीचे सगळेच आपले फ्रेंड सर्कल, जीवापाड प्रेम करणारे, जीव लावणारे आपली लोकं, या सगळ्यांनाच आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. आय थँक यू. आय लव्ह यू अँड आय टेक 100% रिस्पॉन्सिबिलिटी की इथून पुढे हे सगळं छान राहील. प्रेमाने, आदराने, ममत्वाने आणि वात्सल्याने भरलेली नाती माझ्या आजूबाजूला असतील. त्याच्याकरता थँक्यू. माझ्या करिअरच्या ऑपॉर्च्युनिटीबद्दल कधी कधी मी रागात जॉब सोडला असेल, एखादं काम चांगलं असूनही त्याचं महत्त्व न कळल्यामुळे मी त्या कामाला नाही म्हटली असेल, ते काम अर्धवट सोडलं असेल, एखादी कमिटमेंट देऊन ती कमिटमेंट पूर्ण केली नसेल, तर अशा सगळ्या करिअर ऑपॉर्च्युनिटीज करता, मग त्या नोकरीच्या असू द्यात, व्यवसायाच्या असू द्या, प्रोजेक्टच्या असू द्यात, त्या सगळ्यांना आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. आणि तरीही मला आता छान ऑपॉर्च्युनिटी मिळत आहे, चांगली चांगली लोकं कनेक्ट होत आहेत, तर आय थँक यू अँड आय लव्ह यू. आणि मग त्या सगळ्याच्या पलीकडे हे सगळं सांभाळणारी हे एक युनिव्हर्सल एनर्जी आहेच ना, जी सदैव आपल्यासोबत आहे, जी सदैव मला सपोर्ट करते, मला मार्गदर्शन करते विथ अनकंडिशनल लव्ह. येस, अनकंडिशनल लव्ह. आणि मग त्या युनिव्हर्सल एनर्जीला तुझं महत्त्व मला वेगळे कळालं नाही, त्याबद्दल आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. पण आता मला तुझं महत्त्व कळालेलं आहे म्हणून आय थँक यू
आणि तू आयुष्यभर या जन्मात आणि प्रत्येक जन्मात माझ्यासोबत राहा. त्याकरता आय थँक यू अँड आय लव्ह यू. डिअर लीला, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू, आय लव्ह यू. डिअर मनी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू, आय लव्ह यू. डिअर हेल्थ, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू, I love you. Dear career, I am sorry. Please forgive me. I thank you. I love you. Dear relations, I am sorry. Please forgive me. I thank you. I love you. And dear Mother Universe, I am sorry. Please forgive me. I thank you and I love you. And welcome 2026. I love you.